काय खावं, कुठं खावं, कधी खावं, कुणासोबत खावं आणि किती खावं, हे तत्व आहेत आहारशास्त्राचे. म्हणजे आपल्याला मुघलांच्या पिढ्या पाठ आहे, पण आपल्या मराठा सरदारांची आपल्याला नावं माहित नाहीत. बरोबर आहे. म्हणजे मी सर्वस्व श्री विठ्ठल मान, जे काय ते फक्त विठ्ठल आहे. जळी स्थळी काष्टी पाशाने जिकडे बघल तिकडे मला विठ्ठल दिसतो. शाळेमध्ये रोज पसायदान व्हायचं संध्याकाळी, ते पसायदान सुद्धा बंद केलं. एकही रुपया न घेता जेवण, राहणं आणि संपूर्ण विद्यार्थ्याची व्यवस्था या ठिकाणी मोफत केली जाते. हे वारकरी संप्रदायाने शिकवले. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई हे विष आहे, हे वारकरी संप्रदायाने आम्हाला शिकवलं. आणि ही दोन गोष्टी पाळल्या तोच खरा वारकरी. आणि जगामधल्या प्रत्येक व्यक्तीला माऊली म्हणायला सांगतो, त्याचं नाव वारकरी संप्रदाय. आणि माऊली म्हणजे आई. जगाच्या पाठीवरती एकमेव व्यासपीठ आहे जिथं चांगले विचार मांडले जातात. आणि उपवास या शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांनी जो केलाय तो वेगळा आहे. बरीचशी लोक काय महिना उपवास करतात आणि पायात चप्पल नाही, गळ्यामध्ये दोरे गंडे, हातामध्ये माळा, आणि लोकांना मारून टाकायचं, कापून टाकायचं. अंगामध्ये घुमणारा देव, दुसऱ्याचं वाटोळं करण्याकरता बकरी कोंबडी मारायला सांगणारा देव हा कधीही भक्ताचं कल्याण करू शकत नाही. तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात, आपल्या पोटाची रडती मागिती शिते अवधान. शेख मोहम्मद नावाचे एक मुसलमान संत वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. शेख मोहम्मद आविंद, त्याचे हृदयी गोविंद. पोपटाला जेवढं शिकवल तेवढं तो बोलतो. अवहर घर में रावण बैठा, इतने राम का हसे लावू. घराघरामध्ये रावण येतात, राम इतके आणायचे कुठून? विठ्ठल बाप आहे हे म्हणणं सोपं आहे, पण त्या बापानं लेकरू म्हणून आपल्याला कधीतरी उचलून कडेव घेतलं पाहिजे. हा भक्तीचा शेवट आहे, त्याच्याकरता भक्ती केली पाहिजे. बरोबर. आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायणकर प्रवीण महाराज शेलार.